आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी या दोन बाबी अतिशय बारकाईनं पाहिल्यात. या तासाला आपण दशांश अपूर्णांकाचा लहान मोठेपणा अर्थात याला दुसरंही नाव आहे क्रमसंबंध असंही ह्याला म्हणतात. या बाबी आता आपण या तासाला आणि दशांश अपूर्णांकाचा गुणाकार या दोन बाबी आपल्याला या तासिकेमध्ये पाहायच्या आहेत. तर पहिल्या प्रथम आपण या ठिकाणी एक उदाहरण दिले ते उदाहरण घेऊ. 2.01 यामध्ये दुसरा अपूर्णांक आहे 1.2. याचा लहान मोठेपणा कसा पाहायचा हे आपण या ठिकाणी जरा थोडंसं बारकाईने पाहू. सर्वप्रथम दशांश अपूर्णांकाच्या डाव्या बाजूला पूर्णांक असतात आणि उजव्या बाजूला अपूर्णांक असतात हे आपल्यासाठी माहीत असणं अत्यंत गरजेचे आहे. तसं या ठिकाणी आपण फक्त पूर्णांकाची तुलना करूया. डाव्या बाजूला इथं 2 आहे, याच्यामध्ये 1 आहे. पुढचं दुसरे दशांश चिन्ह किंवा त्याच्या पुढची स्थळं पाहण्याची आवश्यकताच नाही. इथं 2 आहे, इथं 1 आहे. 2 पेक्षा 1 लहान आहे म्हणजे हा दशांश अपूर्णांक मोठा आहे. इतकं साधं सरळ आणि सोपं दशांश अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ही बाब महत्वाची आहे. यानंतरचं पुढचं उदाहरण असं आहे 25.8 चौकट 2.58. इथं सुद्धा आता मी सांगितलेला नियमच पहा. दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला पूर्णांक आहेत. इथं 25 आहे, या ठिकाणी 2 आहे, म्हणजे इथं सुद्धा हा 25.8 हा दशांश अपूर्णांक मोठा आहे. पण थोडीशी या दशांश अपूर्णांकातली गंमत काय किंवा फस्त कुठं किंवा आपल्या बुद्धीला भुरळ कशी पडते हे थोडं या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. या उदाहरणामध्ये दोन्ही संख्येमध्ये सारखेच अंक आहेत, त्यामुळं मनामध्ये थोडीशी चलबिचल होते. काय करावं, कोणतं मोठं असं असा विचार गोंधळ उडतो. पण गोंधळ उडू द्यायचा नाही, लक्षात ठेवा. पहिल्या प्रथम दशांश अपूर्णांकाचा लहान मोठेपणा हा भाग शिकताना दशांश चिन्ह पाहायचं. दोन्ही संख्येतलं इथं दशांश चिन्ह आहे, या संख्येचं इथं आहे. याच्या डाव्या बाजूला 2 आहे, याच्या डाव्या बाजूला 25 आहे. आणि मग या 25 ची 2 ची तुलना करायची, पुढचं काही बघण्याची आवश्यकता नाही. आणि मग 25 ही संख्या 2 पेक्षा मोठी आहे आणि मग हा पूर्णांक मोठा आहे. ही सरळ साधी सोपी गोष्ट आपल्या लक्षात यायला काही वेळ लागत नाही. तिसरं उदाहरण असं आहे 0.15 याच 15% सुद्धा बनतात. चौकट 1.50. इथे सुद्धा बघा या दोन्ही संख्येमध्ये सुद्धा अंक सारखेच असल्यासारखे आहेत. दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला 0 आहे, उजव्या बाजूला इथं सुद्धा 1 आहे. 0 आणि 1 ह्याच्यामध्ये 1 निश्चित मोठा आहे म्हणजे हा पूर्णांक मोठा आहे. इतकं सोपं आहे, सहज आहे, काय अडचण नाही. चौथं उदाहरण पाहूया 17.3 चौकट 0.173. इथं सुद्धा अंक सारखेच आहेत, पण दशांश चिन्ह कुठं आहे? दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला 17 आहे, इथं 0 आहे. 0 पेक्षा 17 मोठं आहे. मग 17 म्हणजे 17.3 हा दशांश अपूर्णांक मोठा आहे. 5 8.6 चौकट 0.86. इथंही मी सांगितलाच नियम बघा. इथं पूर्णांक 8 आहेत, इथं 0 आहे म्हणजे 8 मोठं आहे, म्हणजे हा पूर्णांक मोठा आहे.
यानंतर 6, 20 चौकट आणि 0.20. इथं मात्र थोडस फसत आहे. कसं फसतं ते जरा बारकाईने पहा. इथं 20 आहेत, नुसतं दशांश चिन्हच नाही, हे 20 पूर्णांक आहेत. म्हणजेच हे 20 पूर्णांक आहेत, म्हणजे 20.0 आहे. आणि इथं मात्र 0.20 आहे. 20 म्हणायचं नाही. आणि मग डाव्या बाजूला इथं 20 आहे, इथं उजव्या बाजूला 20 आहे. मग 20 पूर्ण मोठे आहेत, म्हणून हा किंवा ही संख्या मोठी आहे. इतकं दशांश अपूर्णांकाचा लहान मोठेपणा सोपा आहे. आता थोडस ह्याच्यामधलं एक महत्वाचं उदाहरण पाहूया. 1-2 उदाहरण आणखी, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये निश्चित आल्याशिवाय राहणार नाही. असं उदाहरण पाहूया बघा. 7वं उदाहरण, 7.15 चौकट 7.05. आता या उदाहरणामध्ये थोडीशी गंमत कशी आहे पहा. दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला इथं पण 7 आहे, इथं पण 7 आहे, इथं पण 7 पूर्णांक आहेत, इथे पण 7 पूर्णांक आहेत. दोन्ही ठिकाणी सारखे आहेत, घाबरण्याची आवश्यकता नाही. दशांश चिन्हाच्या पहिलं स्थान इथं 1 आहे, इथं 0 आहे. आणि मग शून्यामध्ये 1 मधला लहान मोठेपणा तुम्हाला माहित आहे, 1 मोठा आहे शून्यापेक्षा, म्हणून हा दशांश पूर्णांक मोठा. अजून एक गंमत बघा कशी आहे, तुमच्या लक्षात लगेचच येईल. 15.63 आणि या ठिकाणी आहे 15.64. बघा आता इथं तर कशी गंमत आहे बघा. दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला 15 आहे, इथं पण 15 आहे. 1 दशक सारखा आहे, 5 एकक सारखा आहे, 6 दशांश सुद्धा सारखा आहे, शतांश स्थानी 3 आहे, इथं शतांश स्थानी 4 आहे. मग ह्या दोन्ही मध्ये 4 मोठा आहे, म्हणून हा दशांश पूर्णांक मोठा आहे. इतकं दशांश पूर्णांकाचा लहान मोठेपणा फार सोपा आहे, हे नीट लक्षात असू द्या. अजून एकच उदाहरण घेऊया किंवा 2 उदाहरण आपण घेऊया. असं करूया, 0.02 आणि 0.02. बघा आता इथं पूर्णांक 0 सारखा आहे, दशांशाच्या ठिकाणी इथं 2 आहे, इथं 0 आहे. 2 मोठं, हा मोठा आहे. अवघड काही अवघड नाही. त्याच्या पुढे जाऊन आपण अजून एक उदाहरण पाहूया. 0.05 0.005. पहा इथं 0 समान आहेत, दशांश स्थानी 0 आहे, समान आहेत. शतांश इथं 5 आहेत, इथं 0 आहे, 5 मोठं असणार, म्हणून हा पूर्णांक मोठा. असं आपल्याला दशांश पूर्णांकाचा लहान मोठेपणा निश्चितपणानं अनेक उदाहरणे घेऊन पाहता येईल. आपण या ठिकाणी नमुना दाखल 10 उदाहरणे घेतली, तुम्हाला समजलं असेल असं आपण गृहीत धरूया. आणि आता दशांश अपूर्णांकाचा गुणाकार या बाबीकडं आपण जरा थोडस बारकाईनं पाहूया. ज्याला आपला वर्गातला गुणाकार छान येतो त्याला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार येणं काही सुद्धा अवघड नाही. एक उदाहरण बघा, पहिलं कसं आहे, 0.4 गुणिले 2. काही अवघड नाही. हे बघा इथं दशांश चिन्ह नाही असंच समजायचं आणि सरळ पहिल्यासारखा गुणाकार करायचा. 0.4 गुणिले 2 हा गुणाकार सरळ 4 गुणिले 2 किती येतो गुणाकार? 8. आता दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला हा गुण्य आहे, हा गुणक आहे. ज्याला गुणतो तो गुण्य,
ज्याला गुणायचं तो गुणक आणि येणार उत्तर हा गुणाकार असतो. म्हणून या ठिकाणी हे दशांश चिन्ह नाही असं समजून मी गुणाकार केलाय. आता परत दशांश चिन्हाचा विचार करायचा. गुण्यामध्ये दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला एक अंक आहे, गुणकामध्ये दशांश चिन्हच नाही, म्हणजे आपल्याला दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला फक्त एक अंक आहे, म्हणून एकच घर उजवीकडे सरकवायचं आणि दशांश चिन्ह देऊन डाव्या बाजूला अंक नाही म्हणून शून्य द्यायचं. आया अवघड काही सुद्धा अवघड नाही, ते नीट लक्षात असू द्या. आता दुसरं उदाहरण पाहूया. 2.43 2.43 गुणिले 6 किती सोपं आहे पहा. आपण उभी मांडणी करून घेऊया. 2.43 गुणिले 6. आता इथं दशांश चिन्ह नाही असं समजायचं आणि गुणाकार करायचा. 243 गुणिले 6 हा गुणाकार आपण तिसरीला चौथीला शिकलेलो आहोत, केलेला आहे. आणि मग 6 त्रिका 18, हातचा मनात 1 आला, 6 चौक 24 आणि 1 25, हातचा आले 2, 6 दोन्ही 12 आणि 2 14. इथपर्यंत काही अवघड काही सुद्धा नाही. आता दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत बघा. 1 2 म्हणून इकडं 1 2 झालं. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे की प्रमाणाच्या बाहेर. ज्याला आपला वर्गातला गुणाकार येतो त्याला दशांश अपूर्णांकाचा गुणाकारासाठी एक गोष्ट फक्त नवीन आहे. ती गोष्ट या ठिकाणी तुम्हाला मी आवर्जून सांगतो. दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा आणि दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला जेवढे अंक आहेत तेवढे अंक उत्तरात उजवीकडे सोडून द्यायचे, दशांश चिन्ह द्यायचं. एवढीच बाब आपल्याला नवी शिकायची, काही सुद्धा शिकण्याची आवश्यकता नाही असं या ठिकाणी तुमच्या लक्षात आता निश्चितपणानं आलं असेल. आता बघा मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तिसरं उदाहरण बघूया. 92.5 गुणिले 1.5 बरोबर प्रश्नचिन्ह. आता काय होतं, दशांश अपूर्णांकाला पूर्णांकाने गुणलं होतं. आता मला दशांश अपूर्णांकाला दशांश अपूर्णांकाने गुणायचे आहे. पहिल्या 2 उदाहरणामध्ये एक दशांश अपूर्णांक होता, दुसरा पूर्णांक होता. आता या उदाहरणामध्ये दोन्ही पण दशांश अपूर्णांक आहेत. काही नवीन नाही, याला काही घाबरायची आवश्यकता नाही. फार सोपं आहे. कसं बघा, सरळ हा गुणाकार अगोदर आपण मांडून घेऊया. 92.5 गुणिले 1.5 हा गुणाकार करताना पहिल्या प्रथम काय करायचं, दशांश चिन्ह नाहीत, दशांश चिन्ह विचारात न घेता, किंवा आपण या ठिकाणी पाहूया, फार सोपं आहे. दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार करा. दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार करा. हा पहिला मुद्दा आहे. ते मुद्दे तुमच्या वहीमध्ये घेऊन घ्या. नंतर दुसरा मुद्दा असा आहे, गुण्य व गुणाकारातील मिळून दशांश स्थळे मोजा. गुण्य व गुणकातील मिळून दशांश स्थळे मोजा. आणि तिसरा पुढचा शेवटचा मुद्दा आहे, गुणाकारातील एकक स्थानापासून सुरुवात करून डावीकडे तेवढीच स्थाने गुणाकारातील एकक स्थानापासून
सुरू करून तेवढीच स्थाने सोडून दशांश चिन्ह द्या. आता ह्या तीन बाबीचा आपण ह्या उदाहरणामध्ये विचार करूया. पहिला मुद्दा आहे दशांश चिन्ह विचार न करता, दशांश चिन्हाचा विचारच करायचा नाही, सरळ 925 गुणिले 15. आता इथं मला 15चा पाढा असेल तर सरळ मला 15 ने गुणता येतंय आणि मग 15चा मला इथं पाढा आहे. 15 5 75, 7 15 2 30 आणि 7 37, 3 15 9 135 आणि 3 138. हा पहिला मुद्दा संपला. दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार केला. पुन्हा गुण्य व गुणकातील मिळून दशांश स्थळे मोजा. हे गुण्य आहे, हा गुणक आहे आणि ह्याच्यामध्ये दशांश स्थळ म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे जर एक घर असेल तर 1, 2 घर असतील तर 2, तिथं 1 तिथं 1, तिथं दोन्ही मिळून 2 घर झाली. म्हणून पुढचा मुद्दा, 2 दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला 2 घरे आहेत किंवा 2 अंक आहेत किंवा 2 स्थाने आहेत आणि मग गुणाकारातील, हे गुणाकार इथं आला गुणाकार, या गुणाकारातील उजवीकडून उजवी बाजू 1 आणि 2 दशांश स्थळ सोडा आणि दशांश चिन्ह द्या. इतकं सोपं आहे. आता बघा, हाच गुणाकार जर तुम्हाला पाठ नसेल तर दुसरी संख्या घेऊन कसा करायचा हे तुम्हाला मी या ठिकाणी समजून अजून सांगतो. आता लक्ष द्या. पुढचं उदाहरण घेऊया आपण. चौथं सोपं आहे बघा. 4.87 गुणिले 13.3 बरोबर प्रश्न चिन्ह. पहा, 4.87 गुणिले 13.3 आणि मग 4.87 गुणिले 13.3. इथं तुम्हाला एक आवर्जून गोष्ट निश्चित सांगतो. बेरीज आणि वजाबाकी करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक येणं बेरीज आणि वजाबाकी करताना आवश्यकच आहे. पण गुणाकार करताना मात्र दशांश चिन्हाला दशांश चिन्ह नाही आलं तरी चालतं. ही गोष्ट नीट ध्यानात असू द्या. आणि मग ह्याच्यामधला गुणाकार करतानाचा आपला जो पहिला नियम आपण लिहून काढलाय त्यातला काय काढलाय, दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार करा. 487 गुणिले 133. दशांश चिन्ह नाही दिसत असं कल्पना करायची, पुसून टाकायचं नाही. इथं 4.87 असं वाचायच्या 487 वाचायचं गुणिले 133. बघा मग आता अगोदर 1 कान गुणूया. 3 7 21, हातच्या मनात 2, 3 8 24 आणि 2 26, हातच्या आले 2, 3 4 12 आणि 2 14. 3 दशकाने गुंताना एकक खाली शून्य द्यावं. का तर ह्या 3 एककानं गुंताना एवढे दशक येणार आहेत. म्हणून 3 7 21, हातच्या आले 2, 3 8 24 आणि 2 26, हातच्या आले 2, 3 4 12 आणि 2 14. आणि जो विद्यार्थी हुशार असतो तो काय करतो माहितीये का, इथं पण 3 न गुणलंय, एककानं गुणताना 3 न गुणलंय, दशकानं गुणताना 3 न गुणायचंय. सरळ एकक स्थानी 0 देतो आणि वरची संख्या बघा इथं 1, ही 6 4 1 असं पटकन मारून टाकतो. त्याला कौशल्य म्हणायचं. आणि आता शतकानं गुणताना एकक आणि दशक खाली 0, 1 न गुणताना गुणाकार करत बसायचंच नाही. 1 ने कोणत्याही संख्येला गुणा उत्तर तीच संख्या येतं. म्हणून 1 7 7, 1 8 8, 1 4 4,
बघा, एकी साती 7, एकी आठी 8, एकी चारी 4, एकाशी 1, 6 1 7, 6 4 10 7 17, 1, 9 4 13 1 14, 6. परत आता बेरीज खात्री करा. 1 6 1 7, 6 4 10 7 17, 7 4 1 8 1 9 4 13 1 14, 7 4 1 5 1 6. आया अवघड नाही. इथपर्यंतचा मुद्दा संपला. गुण्य व गुणकार तिन्ही मिळून दशांश स्थळे मोजा. 1 2 3 म्हणून गुणाकारात 1 2 3 संपला गुणाकार. फार सोपं, कसलंही मनावर दडपण घ्यायची आवश्यकता नाही. इतका सोपा गुणाकार आहे. आता तुम्हाला ह्याच गुणाकारामधली काही उदाहरणं आपल्याला तोंडी कशी करता येतात याचं निरीक्षण करा आणि उदाहरणं तोंडी करायला शिका. कशी उदाहरण पहा. इथं मी तुम्हाला 2-3 उदाहरणं लिहून दाखवतो आणि मग तुमच्या लक्षात येईल. फार सोपं आहे. 3.8 गुणिले 10, 3.8 गुणिले 10 बरोबर 38.0. फक्त नमुना बघा त्याच्यामध्ये काय गंमत तुम्हाला परत सांगतो. 3.8 गुणिले 100 बरोबर 380.0. 3.8 गुणिले 1000 बरोबर 3800.0. कशी गंमत आहे पहा. आता आपण हे कसं झालं तुम्हाला तोंडी कसं करता येतं हे सांगतो मला. हे बघा 38 गुणिले 10 दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार करायचा. 38 गुणिले 10 380 आणि दशांश चिन्ह ह्याच्यामध्ये एक उजवीकडे घर आहे म्हणून एक घर सोडून दिलं. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो मी कोणत्याही दशांश पूर्णांकाला जर 10 न गुणलं तर दशांश चिन्ह एक घर उजवीकडे सरकतं. तिथं 3 4 8च्या मध्ये आहे. एक घर उजवीकडे सरकतं म्हणजे हे दशांश चिन्ह 8च्या पुढे गेलं. आलं का बघा. आहे सोपं. इथं बघा 3.8 गुणिले 100 दशांश चिन्ह नाही असं समजा. 38 गुणिले 100 3800. आणि तुम्हाला मी आता सांगितलं की दशांश पूर्णांकाला जर 10 ने 100 ने गुणलं किंवा 1000 ने गुणलं तर आता 100 ने गुणतो आपण. 1च्या पुढे 2 शून्य आहेत म्हणून दशांश चिन्ह आहे त्यापेक्षा 2 घर उजवीकडे जाणार. आता इथं आपला 2 घर जायचंय पण एकच घर आहे म्हणून दुसरं घर नाही म्हणून शून्य 380.0. इतकं सोपं आहे. इथं बघा 308 गुणिले 1000 त्याचं उत्तर येतं 38,000 दशांश चिन्ह न देता आणि दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला एक अंक म्हणून. पण हा गुणाकारच करायची गरज नाही. मला जर कुणी असं एखादं उदाहरण दिलं 4.5 गुणिले 10 त्याचं उत्तर मी लिहावं 45 किंवा 45.0 दोन्हीचा अर्थ एकच आहे. मी गुणाकारच केला नाही. बघा काय केलं दशांश चिन्ह इथं होतं. दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला एक अंक होता आणि 10 न गुणलं म्हणून दशांश चिन्ह 5च्या पुढे गेलं. उजवीकडे एक घर सरकलं. अहो सरकलं उजवीकडे. ह्याच्या पुढे मी जाऊन तुम्हाला असं म्हणेन 4.5 गुणिले 100 असं जर केलं ह्याचं उत्तर बघा 450 येते. नुसतं असं 450 येते किंवा 450.0 बघा कसं. बघा आता इथं हे दशांश चिन्ह 2 घर सरकवायचं आपल्याकडे दुसरा अंक नाही म्हणून 0 घेतला आणि दशांश चिन्ह नाही चलतंय दिलं तर असं येतं. आता समजा मला कोणी असं म्हणलं 18.135 गुणिले 100 तर ह्याचं उत्तर सुद्धा मी तोंडी लिहिणार. तोंडी कसं लिहिणार बघा. जिथं दशांश चिन्ह आहे 1च्या पुढे 2 शून्य आहेत म्हणून इथलं हे दशांश चिन्ह उचलून 1 2 सरळ इथं 1813
.5 झालं होतं. ह्याच्या पुढे 0 दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं. का? तुम्हाला आपण सकाळीच पाहिलंय सममूल्य दशांश हा पूर्णांक. इतकं सोपं आहे. अशी आपल्याला गुणाकारावरची अनेक उदाहरणं पाहता येतील. थोडस वेळेचं बंधन पाहता आपण या बाबी नंतर बारकाईने विचार करूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.